तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आजचा व्हिडिओ एकदम खास असणार आहे, कारण गेले 3-4 वर्ष ना जवळजवळ 2022पासून एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज इन शॉर्ट पूर्ण होत आहे. कारण काय माहिती आहे का, एक स्वप्न असं होतं की छोटीशी सायकल खरीदण्याचं स्वप्न होतं की जे आज सत्यात उतरणार आहे. कारण लास्ट 2-3 इयर्स ना सायकलच्या दुकानात जायचो, फक्त किंमत काढायचो, प्राईस काढायचो, कलर वगैरे सगळं चॉईस करून यायचो, पण एक कन्फ्युजन होतं की कोणती घेऊ आणि कोणती, म्हणजे नॉन गिअर की गिअरवाली घ्यायची सायकल, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर फायनली आज फिक्स केलं होतं की सायकल घ्यायची. 2-3 दुकानं फिरलो होतो आणि त्याच्यानंतर आमच्या ऐरोलीमधलंच हे एक सुपर मार्केट आहे, तर तिथूनच ही एक सायकल पसंत पडली होती हेरक्युलसची, तर ती फायनल केली होती. तर नॉन गिअरवालीच सायकल घेतली होती, कारण गिअरवाली तर आपल्याला चालवता येत नाही आणि ते उगाच एक्सपेरिमेंट करण्यात काय अर्थ नाही. कारण गिअरवाली सायकल जर घेतली तर तिला पद्धतशीर चालवायला लागतो आणि तिला मेंटेनन्ससुद्धा रेग्युलर करावा लागतो. तर या शॉपमध्ये ना मल्टिपल ऑप्शन्स होते. तर ही जी समोर पाहते ना ती इम्पोर्टेड सायकल, आता तो म्हणत होता दुकानवाला की इम्पोर्टेड होतं, पण वाटते तर नॉर्मलच होती, पण गिअरवाली होती सायकल. त्याच्यानंतर मी बघवतो एकदम बारीक सायकलवाली, जिला रोड बाईक बोलतात. तर ती जी सायकल आहे ना, तर ती याच्या इथं अवेलेबल नव्हती नॉन गिअरमध्ये, आणि गिअरमध्ये जी होती तिची प्राईज अराऊंड 17,000 होती. तर एवढे काय पैसे आपल्याला वेस्ट करायचे नव्हते. आणि ती जी छोट्यासा टायरवाली सायकल असते, त्याच्या टायरची जी लाईफ आहे ना ती फक्त 6 मंथच्या वरती त्याचे ग्रीप पूर्ण डाऊन होतात. तुम्ही रेटून चालू शकता, पण ते सेफ्टी नाही, सायकल स्लिप वगैरे होण्याचे चान्सेस असतात. तर आम्हाला त्यांनी रिकमेंड केलं की हे ग्रीपवालेच ग्रीपच्या टायरवाले सायकल घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी 2 ऑप्शन्स दाखवले होते, एक हेरक्युलस आणि एक अजून एक नवीन मॉडेल होतं, तर त्याची दाखवली होती. तर हेरक्युलस हा सायकलचा खूप जुना ब्रँड आहे, तर म्हणून मी तर हेरक्युलसच सिलेक्ट केलेली. तर टायर आपल्याला मीडियम साईजमध्येच पाहिजे होते, एकदम पण जाडे टायर चालवण्यात काही मजा नाही. तर आम्ही तर मीडियम साईज छोट्या टायरवाली तर नको, म्हणजे त्या दुकानदाराने तर रिकमेंड नव्हती केली की तुम्ही जर रायडर असाल तरच त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही छोट्या टायरवाली सायकल घ्या, नाहीतर मग तुम्ही नॉर्मली मोठे टायर किंवा मीडियम टायरवाली. तर आम्ही मीडियम टायरवाली हेरक्युलस फायनल केली होती. तर फायनली आमचा ॲग्रीमेंट चालू होता, सगळ्या साईन वगैरे चालू होत्या. तर एकदम पद्धतशीर प्रोसेस जी आहे ना, ते जसं की बाईकच घेतो अशी प्रोसेस चालू होती. तर फायनली त्याच्या बिलवरती साईन करून सायकल जी आहे ती आपल्या नावावरती करून घेतली. तर सायकल जी आहे ते जुने जे मॉडेल होते, म्हणजे जेव्हा आम्ही शाळेमध्ये होते ना, अराऊंड 2005च्या वर्षामध्ये ज्या सायकली होत्या त्या सालामध्ये, तर तेव्हा जे आहे ना, तर तेव्हा सायकल आहे ते छोट्या साईजमध्ये यायच्या, ऑलमोस्ट 26 इंचमध्ये. तर ह्या ज्या आहेत त्या 29 इंच, म्हणजे अगदीच मोठ्या कमरे एवढ्या सायकल आहेत. तर इथे आहे ना दुकानाच्या बाहेर मांजर आणि मांजरीची पिल्लं खेळत होती. त्यातले काही पिल्ले जे आहेत ते या गाडीच्या खाली गेले होते. तर तो गाडीवाला निघणार तितक्यात इथे बाजूवाले जे होते त्यांच्या लक्षात आलं, आणि त्याच्यामुळे या मांजरांचा जीव वाचला. कारण ते तर खेळायच्या मूडमध्ये होते, त्यांना तर माहिती नाही चुकून जर गाडी गेली असती तर एखादा गाडीच्या टायर खाली आला असता. तर फायनली आमची प्रोसेस झाली, सायकल जी आहे ती रेडी केली होती. कारण ज्या सायकल गोडाऊनमधून येतात इथे, तर त्यांना आहेत ना ते स्टेरिंग वगैरे जे आहेत ना त्या सगळ्या ॲडजस्ट कराव्या लागतात, त्यानंतर पॅडल फिट करावं लागतं, सीट ॲडजस्ट करावे लागते. तर अशी जी समोर पाहत आहे तर ती आमची ड्रीम बायसिकल होती. नंतर हे एक प्रकारचं स्वप्नच म्हणावं लागेल, कारण लिटरली तो जो शॉपवाला होता आमच्या इथं, तो नेहमी आम्हाला बघायचा तिथे सायकल, तो सुद्धा बोलायला फक्त आला पाहायला येतो आणि फक्त जातो निघून. तर एक कन्फ्युजन होतं की कोणती घेऊ आणि कोणती नाही. तर अशीच नॉर्मली एक्सरसाइज तर करायला आपल्याला वेळ नसतो, तर बोललं ॲटलिस्ट 15 मिनटं जरी सायकल चालवली तर तेवढी थोडीफार एक्सरसाइज होईल. तर त्यामुळेच मी नॉन गिअरवाली सायकल सिलेक्ट केली होती.
तर चांगली आहे, दणकट आहे, मजबूत आहे सायकल. तर हॅर्क्युलस आणि जो हिरो हा जो ब्रँड आहे ना, हॅर्क्युलस हा सर्वात जुना ब्रँड आहे सायकलमध्ये. आणि त्याच्यानंतर आता हिरो वगैरे अजून बरेच सारे ब्रँड आले त्यांनी दाखवले, पण आपलं तर आधीपासूनच आपण हॅर्क्युलसच यूज केले, त्यामुळे हॅर्क्युलसच सिलेक्ट केले. तर चांगली आहे, कारण स्टेअरिंग वगैरे ते एकदम बिग साईजमध्ये आहे. कारण म्हणजे ज्या जुन्या काळामध्ये सायकल होते त्याच्याने याच्यामध्ये बराचसा फरक आहे. 19-20 का फरक तर नाही म्हणता येणार, कारण खूप सारा फरक आहे याच्यामध्ये. चालवायला पण एकदम कम्फर्टेबल आहे आणि हायटेड, जे म्हणजे माझ्या साईजच्या अराऊंड 5.5 ते 6 फीटच्या दरम्यान आहेत ना हाईटने, तर त्यांना ही सायकल बरोबर अराऊंड 29 इंचेस म्हणजे आपल्याबरोबर कमरे इतकी सायकल आहे आणि चालवायला पण एकदम मस्त मजा वाटते. तर अशी आमची ड्रीम बायसिकल कशी वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर घ्यायचीच असेल तुम्हाला तर तुमच्या एरियामध्ये जाऊन ही हॅर्क्युलसची 29 इंचची सायकल तुम्ही बघू शकता. कारण हिला मेन म्हणजे पुढच्या टायरला सस्पेन्शन आहे, शॉक ऑब्झर्वर लावलेले आहेत. कारण जर खड्ड्याबिड्ड्यातून जर सायकलने जम्प केलं तर एवढा जर्क बसत नाही, कारण पुढे जे आहे ते शॉक ऑब्झर्वर लावलेले आहेत. दादा गाडी सायकल घेताना पहिलाच राऊंड मारताना हॉपअप तर खरंच दम लागत होता खूप, कारण शाळा सोडल्यानंतर फर्स्ट टाईमच सायकल चालवतो. म्हणजे अराऊंड 10-1 वर्षानंतर पहिल्यांदा सायकल घेतली होती चालवायला आणि त्याच्यामुळे मांड्या वगैरे पूर्ण धरल्या होत्या आणि दम लागत होता. गिअरवाल्या ज्या सायकल आहेत ना तर त्याला चालवायला एवढा दम नाही लागत, पण नॉन गिअरवाल्या आहेत त्याला तुम्हाला ताकद लावायला लागते. तर असा होता आमच्या ड्रीम बायसिकलचा व्हिडिओ. तर नवीन एखादी वस्तू घेतली तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की नवीन एखादी वस्तू आली की तिचं औक्षण करायचं. तर औक्षण करण्यासाठी आम्ही सायकल खालतून वरती रूममध्ये आणले होते औक्षण करण्यासाठी, कारण शेवटी आपली प्रॉपर्टीज आहे आणि एकतर लक्ष्मीच म्हणता येईल, कारण नवीन वस्तू आहे, नवीनच पहिल्यांदाच घरी घेऊन आलो बरेच वर्षानंतर. कारण शाळेत असताना सायकल होती तर तेव्हा वापरली आणि त्याच्यानंतर कॉलेजला तर शहरामध्ये गेलो, त्याच्यानंतर सायकलचा आणि काय एवढा संबंध आलेला नाही. तर फायनली 10 वर्षानंतर परत एकदा सायकल चालवायचा आनंद घेता येणार आहे. तर इकडे आमचा असा नवीन सायकलचा औक्षण समारंभ चालू होता. तर खरंच सायकलिंग हा एक एक्सरसाइजसाठी गुड ऑप्शन्स आहे. कारण ज्यांना एक्सरसाइज करायला स्पेशली जिममध्ये जायला वगैरे वेळ भेटत नाही तर त्यांच्यासाठी हा एक बेटर ऑप्शन आहे, जिथे एक्सरसाइज पण होते आणि सायकल चालवायचा जो आनंद आहे ना. कारण मी लिटरली लहान असताना खूप आवड होती सायकल चालवायची, कारण तेव्हा ती 2 साईडला बॅलन्सवाली सायकल होती. तर ती सायकल आमच्या आजोबांनी घेतली होती, तर ती सुद्धा एकदम शाळेत जायच्या आधीपासून सायकल चालवायचा. परत शाळा सुटल्यानंतर परत संध्याकाळ पूर्ण काळोख होईपर्यंत सायकल चालवण्याचा आनंद आणि ती जी एन्जॉयमेंट आहे ना ती एन्जॉयमेंट करायला भेटायची. तर तेच पुन्हा दिवस जे आहेत ते आठवणी आहेत ते पुन्हा जागा झाल्या आणि फायनली सायकल घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सायकल कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. तुम्ही सुद्धा एक्सरसाइजसाठी सायकलिंग हा ऑप्शन नक्की ट्राय करा.